कुठं गेल्या होत्या दोघी माहिले की मी घरीच पाहून राहिलो. कुठे गेल्या म्हटलं, दोघी एकखट्टे कुठं गेल्या? आज जेव्हासाठी घरी आलो तर दोघी नाही. आम्ही पार्वतीच्या घरी गेलो होतो हिनबाईले भेटायला. असं असं भेटून आल्या का? मग काय म्हणे येईन बाई? काही नाही, अशात म्हणे येतही नाही म्हणे भेटाले. मी किती दिवस झाले मी इथं आली तर तुम्ही येतही नाही म्हणे भेटाले अशी म्हणे. मग मी म्हटलं तुम्ही तर येऊ शकता, म्हटलं तुम्ही नाही येत म्हटलं. आता मग काम राहते असं तसं म्हटलं, मला बी काम राहते. तर पार्वती म्हणे कल्याणीला कोणतं काम राहते म्हणे, कल्याणीनं तर येवा म्हणे असं तसं म्हणत होते. असं असं हो म्हणत असं. आता रोजच जाण काय मग भेटाले? आईले जावं लागते रोज रोज. आता आली भेटून, आज आम्ही दोघे माईले की गेलतो भेटाले. आलो बसून गोष्टी माता करून. आता कायले जातो, आता मला डब्बा बांधून वावरात जावं लागते शांताबाईच्या. झालंच नाही का? नाही, पराठीच झाली काल, पराठीच पुरली. आज आता मिरची आहे, आज तिचं. मग उद्या अजून गंगाचं निंदन तिच्या वावरात. कुठं टाइम भेटते. आणि हे राहते मग एकटी घरी, ते राहते घरी, तर मग हे काय तिथं जाऊन बसून काय फालतू, काय जावं लागते. हो तेच म्हणलं. वाढ मग जेव्हा तर मी जेवण वावरत जातो मग. हो ना, वाढतो ना, मी जेवतो ना, मी जेवायचीच आहे. मी जेवतो, डब्बा बांधून जातो मी बी. मी थांबू काय? मी काय आता करणं काय करतो तू? तर तू समजावलं तिले कसं समजावत होतं. मी ना तर लय समजावलं, मायनं बी लय समजावलं, आमच्यानं तर ऐकून नाही राहिली. मग अजून मला तू संग ठेवशील तर तिले वाटन का या मा बहिणीनंच इले समजावलं, इले म्हणलं का मला समजाव म्हणून हे बिचकून जाईल. आणि मला जाऊ दे मग ठेल्यावर, मी जातो ठेल्यावर. तू कर काय करतो, कशी तिला तयार करतो अशी म्हणतो बा मी. हा थांब ना आता, एखाद दिवशी नाही गेली ठेल्यावर तर खूप लाखाचं नुकसान होऊन जाईल का तू? आता तू थांब संग, मग काय कसं करतो तर पाय मग. आणि ते कशी होकार देते, तिचा होकार तुझ्या सामनेच करून देतो ना. आता तुझ्या सामनेच ते होकार देईन ना का हो हो इंदिराबाई मी तयार आहो म्हणून. हा, आणि तिथंच आपण लग्नाची साक्षगंधाची काय तारीख आहे काय नाही ते ठरवून घेऊ. म्हणून म्हणतो तू थांब आजच्या दिवस संगच. हे काही म्हणत नाही ते, मी तिला भनक नाही लागू देत ना का मी याच्यासाठी तिला कन्व्हिन्स करून राहिली म्हणून. ते स्वतःहूनच म्हणून ते का मला रघुशी लग्न करायचं आहे म्हणून. तू असं काय करणार आहे पण शांता? तिच्यावर काही मंत्र टाकणार आहे का तू? का काही तिले मोहिनी देणार आहे? तू काय करणार आहे? तू सांग तर खरे. नाही इंदिरा, मी काही तिच्यावर मंत्र नाही टाकत आणि तिले काही मी म्हणत नाही, तिले काही मी बोलत नाही, तिच्यावर काही मी जबरदस्ती करत नाही. पण असं काही तिच्या समोर घडून आणा, आपण सगळे मिळून असं काही तिच्या समोर घडून आणू का ते आपोआप तयार झाली पाहिजे लग्नाले, असं काही करणार आहो मी. असं माझ्या दिमागात गोष्ट एक असा प्लॅन चालून राहिला आहे, म्हणून म्हणतो थांब तू. ठीक आहे थांबली मी. आता कर काय करत मी त्या संगच आहे, त्या पाठीशी आहे मी. कर काय करत नाही जात एक दिवस ठेल्यावर. चल मग आता चल, अंदर आहे ना रघु आहे ना, डाय नाही आहे, दोघही आहेत ना अंदर. हा आहेत ना, माय बसली आहे अजून, आहे तिघही जण आहेत अंदर बसले आहे. चल बोल काय बोलतात. आणि थांब शांता, तू जाय अंदर, बोल काय म्हणतात म्हणतील कसं काय करतात. मी रमाला सांगून देतो नाही जाऊ म्हणून. नाही ते येईन गाई गडबडीत डब्बा घेऊन चाबी घेऊन, मी तिला सांगून देतो ना. ठीक आहे, मी अंदर बसतो तोपर्यंत. तू रमाला सांगून लवकर ये घरी. काय दरवर्षीच राहते तुमचं एका वर्षीचं नाही राहत, दरवर्षीच राहते. रक्षाबंधन आली का दे पैसे बहिणीसाठी, मा बहिणीसाठी गिफ्ट आणतो. हे काय म्हणते भाऊबीज आली का मलाच पैसे मागता. तुम्ही तर जाता हो कामाले म्हणूचे बाबा, तुम्ही तर वर्षभर काम करता, मग तुमचे पैसे जाते कुठं? हा, रक्षाबंधन आली का आजपासून पैसे घेता. तुमचं कर्तव्य आहे ते बहिणीसाठी गिफ्ट घेणं. महाग घ्या तुम्ही, स्वस्त घ्या, पण ते तुमचं कर्तव्य आहे ते. मलाच पैसे मागता. बरं झालं मला बाई कामावर ठेवून राही, कामावर नेते पैसे देते म्हणून मला मागता माझ्यावर राहायचे. नाही तर कुठून मागले असते तुम्ही मला? कुठून मग काय काही घेतलंच नसतं का तुम्ही? तो बहिणीसाठी राखी बांधली असती तर. तर माझे पैसे कुठे जाते? म्हणजे घरात नाही जगता माझे पैसे? घरात नाही जगता माझे पैसे? हा, मी काही जुआ खेळतो का दारू पितो? आणि जेवढं कमावतो तेवढं घरात असतं लागते. माझे पैसे घरात असतं जाते. तुझा पैसा तर तू जपून ठेवतो, घरात काही खर्च करत नाही. एकाचे जपून ठेव आणि एकाचे खर्च करू म्हणतं. आणि मग जर पैसा लागला वेगळा तर मग एकाने द्यावा लागते ना. तू पैसा जमा करून घेतो कुठं? सांग कुठून येशील? माझा पैसा पुरं खर्चात लागते. लेकराले सगळं खाणं पिणं सगळं माझ्या पैशाने होते. मग ते लागते का? रक्षाबंधन मग बहिणीसाठी मी साडी बी नाही घेऊ काय अशी म्हणतं का तू? असं जेवढे कमावता तेवढे घरामध्ये देऊन देता काय? खर्च पाण्याला तर ठेवता तुमच्या पाशी. मग खर्च पाण्याला काही तुम्ही तंबाखू नाही, गुटखा नाही, दारू नाही, काहीच तुम्हाला शोक नाही. सोप तर साधे सोप तुम्ही खात नाही. आता मग जे खर्चाचे पैसे जाते कुठे तुमचे वाले सांगा? त्या खर्चातल्या पैशातूनच वाचवत जा ना.
देतं काय देतं मला खर्च पाण्याले? 2 न 3 हजार. मग 2 न 3 हजार गाडीने जाणं, गाडीने येणं, पेट्रोल लागत नाही काय? माझी गाडी पाण्यावर चालते काय? पाण्यावर धावते का माझी गाडी? आता तू गाडी चालवतो, तू बी गाडी चालवतो, तुला माहितच आहे किती पेट्रोल लागते तर. हा, तर मग खर्च नाही लागत नाही का तेवढं? नाही मी खरं पाणी काही मी खात, तरी बी कधी काही नाश्ताच करून घेतो मी, कधी काही खाऊनच घेतो मी, कधी बाहेरून काही केळं समोसा काही घेऊन येतो म्हणूसाठी. त्याच्यात खर्च नाही होत का पैसा? रोजच करता काय नाश्ता? आणि म्हणूनसाठी खाजं भात का काय रोजच आणता काय तुम्ही? महिन्यातून 2 वेळा आणत असाल आणि 2-3 वेळा तुम्ही नाश्ता करत असाल. आणि 100 रुपयाचं पेट्रोल मला 3 दिवस चालते यामध्ये, तर तुम्हाला 3 दिवस चालतच असाल. तर मग 2-3 हजार, 3-3.5 हजार एवढे कुठे जाते? आणि लगन तर घरून जेवण बी करून जाता, घरून मी डब्बा बांधून देतो, तिकून येऊन अजून जेवण होते घरी. आता एवढा नाश्ता खाता, एवढं खाता का तुम्ही? काय बा रमा, म्हणजे तू हिशोब नको विचारू. मी बी कमावतो, मी काही मिठाला लावायला शिजत नाही मी लोकरावाने. मी बी कमावतो, घरात जेवढा खर्च लागते तेवढा होते. आणि माझा बी खर्च काही आहे. तर म्हणजे माझ्या बहिणीसाठी 2,000ची मी हे साडी आणेन, तर मला 2,000 रुपये दे. 2,000 माय इंदिराबाई या ना. मी चला ना इंदिराबाई, मी डब्बा बांधूनच राहिली होती. डब्बा बांधून ना येतो. चला झाली माझी तयारी, सगळं चला. काय म्हणलं गेला ना काय आज कामावर? हो बाई, चाललोच मी आता. डब्बा बांधून दिला म्हणलं, बांध डब्बा. आता चाललोच आता. रमा मी काय म्हणतो, आपल्याला नाही जावं लागत आज. आज आता आराम आहे, आराम कर आज मस्त आता. पण काऊन बाई इंदिराबाई, काऊन नाही जावं लागत? काय आहे हे? डायना, रघु, तुला तर सकाळी सांगितलीच मी, ते लग्नाला तयार नाही होऊन राहिली ना. तर शांताबाई म्हणते मी काय करतो म्हणते तिला लग्नाला तयार, तू संग राह म्हणते, म्हणून म्हणलं आजच्या दिवस नाही जाऊ आता. ते काय कसं तिथं बंदोबस्त लावून घेऊ आज डायनाचा. मग उद्यापासून लागन तर जाऊ आपल्या ठेल्यावर. ठीक आहे बाई, मग तसं काय करून राहिल्या तर शांताबाई? मला नाही सांगितलं तिनं काय करते आणि काय नाही. तर मी करतो म्हणते, तू काय म्हणते फक्त. आता घरी बसली आहे ते. चल मी चालली हा. ये म्हणते पटकन, मी तुला सांगायला आली. तू तयारी राह करून राहायची म्हटलं तर म्हणून जाणे लागत. हा आता ठीक आहे, मी येतो, चालली मी. आणि मग घेऊन राहिली काय पैसे? 2,000 रुपये दे बरं. हो ठीक आहे, घेऊन घे जा, घेऊन घे जा. आता झाली का रक्षाबंधनाचा? 8 दिवस बाकी आहे, घेऊन घे जा. हो ना कौसा काकू, काल दिवसभर खात टाकलं आणि ऐन येवाच्या टायमाला पाणी आलं आणि ते दड 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 पाणी आलं. हा, पुरं अर्ध खात वाहून गेलं. हो, इकडे गावाकडे नाही आलं एवढं दड दड, तिकडे वावरायनं लय आलं काय? हो कौसा काकू, लय रद रद आलं, रद रद पाणी पडलं चांगलं. म्हणलं थोडसा शिरवा सर्व येऊन गेला असत, परवडत होतं. पण एवढं रद रद आलं का, म्हणून आज म्हणतो आता जास्त दुसतो शिवायच्या बाया घेऊन जातो, लवकर झालं पाहिजे. अमाय शांता, तू हो इंदिरा, हो तू कुठे गेली होती? मी कामानिमित्त आली. मी इकडेच होती. काहून, काय झालं तर? अहो इंदिरा, काम पडलं. आता पाय रद रद पाणी येऊन पडते, हात टाकायचा आहे, शिवायच्या बाया नेतो म्हणतो. तुझ्या घरी आता बाय किती जण आहेत? तू आहे, रघु आहे, डायना आहे, कौसा काकू आहे. ते 4 जण चालता का शिवायचे वावरात माया? तर 1-2 घंट्यात खात टाकून होऊन गेलं पाहिजे. हो येतो ना, मी तर तयार आहे. ते डायना काय माहिती येते का नाही येत, तिला तर सवय नाही ना वावरातल्या कामाची. आणि ह्या बी रघु बी काय माहिती, मी तर येतो माय बीन. हा, होऊन जाते सवय. का हो डायना, चालतं काय? आता सुधारतो म्हणतो तू, चांगली सरळ रस्त्याने चालतो म्हणतो. आता वावरातले काम करू लाग बरं आमचे, चालतं काय? रोज देतो मी लागन तर, फुकट नाही. हा, खात टाकायचं आहे पराठीले. आणि रघु चालतं का तू बी? हा, चला बरं दोघही जण कामाले मा वावरात. पण खात टाकाले बाई, खात टाकाले बायचं काम होईन, मध्ये खात टाकाले गड्या माणसाले कसं जमन का? वा, काऊन नाही जमत? उलट आमच्यापेक्षा तर बरं तू टाकशील रघु. हो, टाकन तर मीच म्हणा. बरोबर, ठीक आहे, मी तयार आहे. येतो मी घरी बसल्यापेक्षा, काय करा. आणि तू डायना चल, चल खात टाकू वावरामध्ये सगळे बाया. हे इंदिरा बी येते. मी नाही येते खात टाकणार, हो मी नाही येत. हो डायना, कशी बोलतो? आता शिकून देईन ना आम्ही तुले. आम्हाला काय जन्मतात आले काय काम? आम्ही करता करता शिकलो. चालतं का रे तू घरी बसल्यापेक्षा? शिकून देईन तुले. हा ना, असं कसं होत आहे ना? सुधारतो म्हणतो मी, शेतीचे काम करतो म्हणतो, आणि मग आता खात टाकता नाही येत म्हणतो. मग कशी करशील बापा तू शेतीचे काम? आता थोडं ना शिकणं होईल ना. डायना, एक गोष्ट समजून घे, कोणतंही काम काही कठीण नसते. हा, आपण शिकायची तयारी असली आपली
तर 2 दिवसात आपण काम शिकू शकतो. आणि एकदम मन लावून शिकलो तर एकदम परफेक्ट काम आपण 3 दिवसात करू शकतो आहे ना. म्हणून जसं म्हणते शांताबाई, इंदिराबाई, तर चाल त्या शिकून देतील. मी हावच मग अजून संग मग. मला तर अनुभव आहेच वावरातल्या कामाचा. चाल तू काही काळजी करू नको, मी हाव. आता कसं जमलं? असा पाहिजे बा जोडीदार पाहिजे तर आ? असा भेटला पाहिजे. कोणत्याही पोरीले लग्न करायला निघाल्या तर असा जोडीदार भेटला पाहिजे कोणाही पोरीले. चाल तू काळजी करू नको, मी हाव असं म्हणणारा. रघु, ऑल द बेस्ट. मस्त ज्या पोरी संग तुझे लग्न होईल किंवा ज्या पोरीचं तुझ्या संग लग्न होईल ते खरंच खूप नशीबवान असन. तसं काही नाही भाई, आपला स्वभावच तसा आहे. मस्त आहे तुझा स्वभाव, चांगला आहे. चांगलं चेंजेस झालं तुझ्या स्वभावामध्ये. मस्त चांगला बदल झाला काय ना. चाल मग आता काळजी करू नको, रघु आहे. चल मन रमन तू पाय आम्ही कसे काम करतो तर कसं वाटतं हे काम करून, किती खुशी भेटते तर. ठीक आहे चला येतो. आता रघु म्हणून राहिला म्हणून. पाय इंदिरा वावरात जाण्यासाठी केलं ना तयार, आता लग्नासाठी पाय कसे तयार होते तर. चल बांध डब्बा कर तयारी तू आता वावरात जायची. चल. काय शांता, वावरात काम आहे, काय टाकायचं आहे, बाया घेऊन चालायचं आहे तुले, बाया काढायचं आहे आणि तू गावात हिंडून राहिली. आणि मग बोललो म्हणजे म्हणतो, मग बोलते मग ताब्यावानी लाल करतो तू तोंड तुझ्या चेहरा. हिंडून नाही राहिली हो मी गोल्याचे बाबा. मी कामानिमित्तच गेली होती आणि मग दुपारची ऊन तपते, मग संध्याकाळी पाणी येते म्हणून मी बाया वाढवल्या. आज बाया वाढून घेऊन चालतो म्हटलं. आता काय ते तुला बाया वाढवल्या? आता आता आहेच किती ते मिरची, परातीच्या अर्धी मिरची भात तर होते तेवढ्याच बायानं. आता काय वाढवल्या तुला? सांगत नाही होंगत नाही, काही बी काम करतो तू. म्हणतो आपण बात होते पण नाही होत गोल्याचे बाबा, नाही होत बात. टाइम लागते खात टाकाले बी. खालचं तण बी उली राहते ना, ते बी काढायला लावून राहिली मी, तर म्हणून टाइम लागते. तर म्हणून मी बाया वाढवल्या. ठीक आहे, आता काही नाही बोलणार बा. केलं त्या वाढवल्या बाया तर चाल मग पटकन. आता काय बाया चाल पटकन, 10:30 वाजून गेले. अजून वावरात गेल्यावर पाणी पेन तंबाखू खायचं चालू राहायचे त्याचं मग बायाचं. काय हो काही बी बोलता. तंबाखू कोण खाते तंबाखू? फक्त पाणीच पितात ना, तर पाणी नाही पिऊ देत का बाया? तहानेला भूक उपाशी तापाशी त्याले काम करायला लावता काय वावरामध्ये? ठीक आहे. कोणाला घेतली तर मग वाढून? कोण किती बाया वाढवल्या तुम्ही? कोण वाढवल्या? तर हे पा, इंदिराला घेतलं आणि डायनाला घेतलं आणि रघुले घेतलं. काय ऐकून आलं का तुम्हाला? इंदिरा, रघु न डायना. शांता काय केलं तू? काय करतो तू? काय नाही तुला काय ताप डोक्यात गेला का तू? जशी वागून राहिली तू. एवढे काऊन दचकले तुम्ही? माणसंच होय ना ते बी. हे काय कोणी जनावर होय काय? 4 पायावाले, 2 हात आणि 2 पायावाले माणसं होय ते बी. विचार करून काही काम करत जाय शांता. विचार करत जाय पहिले. कोणा संग आपण बोलतो, कोणाला आपण कामाला सांगतो, काम कोणतं आहे तर आपण कोणाला सांगतो. विचार करत जायचं रक्षा, आणि मग काम करत जाय. मी जे काही केलं ते विचार करूनच केलं. ते आता माही गरज आहे. आणि आपल्याला काम म्हणजे याच्यासाठी थोडस ते आता पा बिचारी ते डायना सुधारतो म्हणते, रघु बी सुधारतो म्हणते. सगळ्याचं मत असं आहे का डायनाचं रघुचं लग्न लावून द्यावा. बाबा काय बोलतो शांता? काऊन होऊ नाही शकत का? ते बाई होय तो माणूस होता, कोण लग्न नाही होऊ शकत का त्याचं? होऊ नाही शकत. काही बोलतो म्हणता. अरे बा काय बोलता काय करता तुम्ही? ते डाकूबाई ते लग्न करते काय? कोणते डाकूबाई ते लग्न करणारी होय काय? ते नाही करणार लग्न. काय तुम्ही काम धंदे टाकून त्या डाकूबाईच्या मागे लागले बा? द्या हाकलून. मी तर म्हणतो गावाच्या बाहेर. तर त्याच्यासाठी मी तिला वावरात घेऊन चालले. आता हे नकार दिला तिने लग्नाला, नाही करत म्हणते लग्न. मग ते अशी करण अजून तसे त्याच रस्त्यावर चालले. त्यांनी कोणाला सुधरवलं, कोणाला चांगला रस्ता आपण दाखवलं, संसारात लावलं तर काय चुकीचं आहे काय? चुकीचं आहे काय? नाही चुकीचं नाही आहे, पण सुधारणारा व्यक्ती असला त्याच्यावरच आपण मेहनत केली पाहिजे. तर ते सुधारणारी आहे. आता झालाय तिले बी पश्चाताप आणि त्या रोगुले बी, तर ते सुधारते. थोडस आपल्याला तिले पटून देवा लागते. पटून देवाचं आहे थोडस, तर ते लग्नालाही तयार होते. आता आपल्या वावरात नेऊन काय करतो मग? चला ना तुम्ही, काही नाही करत मी. चला तुम्ही. आपल्या कामाचं नुकसान नाही झालं पाहिजे बा शांता. आपल्या मिरचीला खात टाकायचं आहे, खेळ नाही आहे. नाही तर तुला समाजसेवाच करायचा आहे. तुले एखादं ऑफिस टाकून दे, करत बस समाजसेवा. नाही हो, आता आपल्या गावातलं गावगाड्यातलं काम होय, जराशी मदत केली तर काय फरक पडते? समजावलं कोणाला तर, आणि आपल्या कामाचं नुकसान नाही होणार. आपल्या ज्या बाया आहेत त्या हात टाकतील, ते बी त्यानं बी काम करण, दुसरं रोग बी करण. कामही होते आपलं, त्याला समजावणं बी होते. तुम्ही काही फिकर नको करा, काम होते आपलं.
ठीक आहे बा, चाल बाया घेऊन मग पटकन. आता बोलता बोलताच 11:15 वाजून गेले. कधी बाया वावरात पोहोचन ना कधी लागन बा कामावर. चाल पटकन. हो चला, मी बात येतो बाया घेऊन. अम्मा, शांताबाई, इंदिरा, डायना, रघु तिघचे तिघ बी आज वावरामध्ये तू यावाला कसे काय बापा? इंदिरा, तू ठेल्यावर नाही गेली आज? नाही गेली ठेल्यावर. शांतानं बोलावलं आम्हाला वावरात, हात टाकाले तर आलो आम्ही शांताच्या वावरात हात टाकाले. शांताबाई का लय बाय पाहिजे होत्या तुला, नाही म्हणून होय का? नाही करत ते 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 हो ते ते चुप राह, थांब ना, पाय ना. मग रघु बी खात टाकू लागेल काय? मी तर आज पहिल्यांदा पाहून राहिली बाबा माणसं खात टाकाले आले. अगो, तू खात नको टाकू. तू माझ्या संगत चाल. तिकडे धुऱ्याकडे काट्या ओढ्याचे आहे, तिकडे आपण दोघं काट्या ओढून घेऊ. खात टाकू दे येईल बायले. हो रामदास भाऊ, ठीक आहे. ते खात टाकणं तसं बी मले नाही चांगलं वाटत. चला आपण काय काम आहे तिकडे आपण ते काम करून घेऊ. चला चला बुवा, लय टाइम झाला तसा बी. चला लागू पाठीवर आता. है ना, जीवनात पहिल्यांदा तू वावरातलं काम करणार आहेस आज, नाही? करत होते मी जेव्हा लहान होते तेव्हा. माझ्या सोबत सोबत जावं, थोडं थोडं फन्न येचू लागो आणि झाडू लागो, तेवढं केलं आहे मी. मग त्याच्या बाद नाही केला. लहान म्हणजे काय, 9-10-11 वर्षाची होती तेव्हा तू. आणि काय काम करत होती? समजदारी तर तुला आली होती. खेळता खुलता काम करत होती तू. आणि 12-13ची झाली तर चालली गेली. काय काम केलं म्हणतो? हो तेच, तेवढंच केलं बस. मग नाही वावराचं कामाला हात लावला. पण काय ना, आता तुला देवानं संधी दिली तर त्या संधीचं सोनं करतो. आता उरलं आयुष्य, चांगलं जग. चांगलं लगन गिगन कर मस्त. आणि चांगलं, आम्ही असं म्हणत नाही का रघु संगत कर, कोणाही संगत. तू जसं म्हणशील तसं तुला पाहून देतो स्थळ, आणि तसं लग्न कर आणि मस्त संसार कर. आता आपल्या चांगल्या मोठ्या बहिणीसारखी राय मस्त. सोनच आहे, संधीचं सोनच आहे. लग्न झाल्यावरच संधीचं सोनं होते काय? तसं नाही होत काय? असं काही जरुरी नाही आहे लग्नच केलं पाहिजे म्हणा. होते सगळं ठीक होते. चला आता लागा पाठीवर. चाल चाल, सांगतो तुला कसं कसं टाका लागते, काय काय करा लागते. हे पाय ना, झाडाच्या एक हित अंतरावर गट्टा खातात. थोडस जास्त नाही, अशी माती काढायची आणि मूठभर खात त्याच्यात टाकायचं. अरे हो, समजलं. काय करते आणि काय नाही बापा शांताबाई, आता तिले खात टाकणं शिकवते. काही नाही, तुमच्या वावरातून मी सुरुवात झाली. आले बी मी तुमच्या वावरातून. आता कामाची सुरुवात बी तुमच्याच वावरातून करतो मी आता. हो, माझ वावरातून तुझ्या जीवनाची सुरुवात झाली तर डायना, मी तर म्हणतो तुझ्या लग्न बी आपण माझ वावरातून करू. हा कसं इंदिरा, मस्त मंडप गिंडप घालू, मस्त माझ वावरातून इथं लग्न करून देऊ डायनाचं. अरे बुवा, राहून फोन त्या लग्नाच्याच विषयावर काहून येता? बंद करा ते पोते पुराण. चला काम करा. नाही डायना, एक गोष्ट म्हणून राहिली मी. काही त्याच विषयावर येतो असं नाही. माय लग्न झालं तेव्हा बापा तेव्हा तर जुना काळ होता, ते एवढं काही होतं नाही. पण लय मजा आली होती बा मध्ये लग्नामध्ये. जेवण हे बापा. आणि मग एक साथीदाराची साथ भेटते. आपल्या लहान सहान गोष्टी आपण त्याला सांगू शकतो. असं राहते मग ते डायना. असं हो, येत असन, आली असन मजा. लहान सहान गोष्टी मी काही आहेच नाही, मी काय सांगू. शांताबाई, का कीर्तनच करशील आता डायना संग? काम बी करशील? नाही हो, कीर्तन नाही करून राहिली, सांगून राहिली हो तिले. सांगून राहिली तिले करते ना काम, इथे करू लागते ना, काम करते ना. चला मग आता दिरा, चल बरं आपण तिकडे जाऊन पाहू जरासं. ते रघु काय काम करून राहिला तर त्याला येते का नाही येत. तिकडे आहे ना रामदास भाऊ, ते सांगतात ना त्याला काय करायचंय काय नाही. तर आपल्याला काय गरज आहे करायची सांगायची? नाही चालतं भाऊ, काय करून राहिला तर. चल बापा, तू कर ना, तू टाक आता खात. हा, आम्ही येतो तिकून जराक्स. ठीक आहे. ऐका रामदास भाऊ, एक गलती केली म्या. एका गलतीच्या यानं मग ते गलती करत गेलो, फसत गेलो. त्याच्यानं आपलं एवढं काम बिघडलं रामदास भाऊ. नाही तर आता तर मी बी तणान राहिलो असतो मस्त, लग्न बिग्न करून लेकरो बा एकदम चांगलं ठीक मस्त राहिलो असतो. तसंच होते रघु, आपण एक गलती केली तर त्याच्यात फसत जातो आपण. त्याच्यातून निघासाठी आपलं मन पक्क पाहिजे. मग आता मन पक्क केलो आता रामदास भाऊ. आता लग्न होय नाही होय, आपण सिध्यात काम करायचं, चांगलंच काम करायचं आणि चांगलंच जगात. तसंच तर पाहिजे मन कप्प. कामाची काही कमी नाही आहे रघु, कोणाच्याही वावरात तुला काम भेटते. फक्त तू मेहनतीची तयारी ठेव. बस आपल्याला मेहनत करणं आहे, पैसा कमावणं आहे, खाणं आहे, राहणं आहे, चांगले कपडे घालणं आहे, चांगली दुनिया पाहणं आहे, तर काम आपल्यापाशी चालून येते. बस आता तसंच आहे रामदास भाऊ. आता कमावणं, खाणं पिणं, दुनिया घुमणं. अरे शांता, इंदिरा,
आता इथं आम्ही काम करून राहिलो आणि आता तुमचं कोणतं काम आहे इथं? हा शांता, लावलं नाही का बा? लागलं नाही का पाठीवर? टाकणं बा ते, टाकायला लावणं पटपट ते खा. हो लागल्या पाठीवर लागल्या. चालू केलं बी. आम्ही बी पाठीवर लागलो. एका कामानिमित्त आम्ही इकडे आलो. मग टाकतो आम्ही बी खात. आणि डायना, डायने टाकून राहिली का खात? जमते तिने टाकते? हो रघु जमते तिले. येते करून आहे, येते करून राहिली. जमते म्हणते. चला ठीक आहे, आता सुधारली म्हणजे चांगलं सीध्यानं काम केलं म्हणजे बस झालं. ठीक आहे करते ते रघु. एक काम आहे. आता तुले म्या आणि डायनाले कायच्यासाठी कामाले आणलं एका कारणानिमित्त. एका कारणानिमित्त? कोणत्या कारणानिमित्त बा? आता डायना लग्नाला तयार नाही होऊन राहिली ना, त्याच्यासाठी. हा मी सांगितलं इले शांताले, हे म्हणते मी करतो तयार तिले, तर हे लग्नाला तयार करतो म्हणते बा. आता रघु तू तयार आहे ना पक्क्या मनानं सांग. हे तयार होईल ना, तू नाही म्हणशील मग आणि मग सर गोंधळ होईल. नाही नाही, डायना तयार झाली तर मी कधी बी तयारच आहो. मी अर्ध्या रात्री बी मी तयार राहू लग्न करायला. त्याचा काही विषय नाही. तसंच पक्का म्हणून ठेव. शांत करतो म्हणते बापा तिले लग्नाला तयार. कशी करते आता ते. तर रघु मी काय म्हणतो, तू हो, काय करायला पण मला तो? आता तू हे काम तू हे करून घे पुरं. गोल्याचे बाबा जे सांगते ते पुरं करून घे. आणि मग कधी जेवणानंतर मी डायनाले एक भारी काम सांगतो. म्हणजे एक झोडपं गिडपं काही उचलाले मी तिले सांगतो. आणि तेव्हा कधी तू तिथे ये. तिथे ये तिच्या शेजारी. तिथे जे काम करते न ते भारी तिच्या शेजारी येऊन उभा राह तिथं. बरं ठीक आहे. मग मग काय करू मग येऊन मग? तर तू तिच्यापासून काम घेऊन घे. राहू दे डायना, त्यानं नाही होणार. मी करतो. मी कायच्यासाठी हाव? मी हाव ना. तू कोणते काम करशील? आपण दोघं मिळून मिसळून काम करू. माहिती तिकडलं काम झालं. आता हे राहू दे, तू अलग होय, मी करून घेतो ते काम. आता असं तू म्हणतील. तू जराशी तिच्याबद्दल काळजी दाखव. नाही त्यानं नाही होणार. असं तसं करून तू लागून जाईल. बस समजलं मला शांताबाई, समजलं मला काय बोलायचं आहे, समजलं मला. ठीक आहे मग मी तयार आहो. हे एवढंच काम आहे ना, तयार आहो मग. मग पाहिजे मग कशी तुला तिच्या तिथं हो लगेच हो म्हणते ते लग्नाला पाहिजे. थेट जोडपं घेऊन रघुच्याच मागं धावली तर किंवा रघुले मारलं तर झोडक्यानं, मग काय करशील शांता तू? हो शांताबाई, असंही होऊ शकते. तसंही डायनाने संताप लवकर येते, राग लवकर येते कोणत्याही कामात. तिच्या कामात आपण गेलं तिथे भयंकर राग येते. मले मारून तो मग मारण तर मार खाऊन घेजो. मग डायना संग लग्न करतो म्हणतो तू, तर तेवढंही करत तेवढं थोडासा मारही नाही खाऊ शकत तू. मार खाऊन घेजो आणि बस मग दुसरी युक्ती आपण करू. बरोबर, ठीक आहे. मी मार खावायला बी तयार आहो. चाल मग उरकून टाक हे काम पटकन जेवणापर्यंत. ठीक आहे. इंदिरा पाय तू विचार कर किती मन पक्का आहे त्याचा. तिच्यासाठी मार खावायला बी तयार आहे तो तिच्या हातचा. मग किती फायद्यात राहील हे डायना याच्या संग लग्न करून. ते काळजी करून तो तिची. हा मला बी वाटते शांताबाई बरोबर आहे. होय पण ते मानली पाहिजे गड्या. याला जास्त दुस्त नाही मारलं पाहिजे हो शांततेनं. नाही तर जास्त मारून देईन तेव्हा फालतू आफत येईन ना. नाही मारत. कुठं ना कुठं तिच्या मनात बी याच्याविषयी जागा आहे. पण ते बोलून नाही राहिली. ते आता तिचं मन खराब झालाय म्हणून ते नाही मारत एवढं. पाहू बाबा आता उद्या काय होते तर. मारते का काय करते, तयार होते का नाही होत. पण पाहूच ना आता काय होते. आता जेवणानंतर आता पाहू काय होते. चाल हात टाकून पोचले असं अर्ध्यावरी. तिरच करतीन आपला. ह्या गेल्या तिकडे आणि आम्हीच करू काय, थांबतीन त्या बी. हा चालते मुलीने बंद लावून चोनकी थांबावं करण.